इथे वारकऱ्याच्या पायाला लागतात म्हणून पंढरपूरच्या वारकरी भक्तांचा अधिकार आहे. आणि म्हणून नामदेव राय एके जागी म्हणतात की पंढरपूरचं कसे महात्म्य आहे तर वाराणसी चालीजे मासा गोदावरी एक दिवसा. वाराणसी म्हणजे काशीला एक महिनाभर काशीची यात्रा केल्याचं फळ, एक दिवसभर गोदावरी मध्ये आंघोळ केल्याचं फळ. वाराणसी चालीजे मासा गोदावरी एक दिवसा. लक्ष द्या, वाराणसी चालीजे मासा की काशीला एक महिनाभर आणि ते यात्रा केल्याचं फळ, गोदावरी मध्ये एक दिवसभर आंघोळ केल्याचं फळ. वाराणसी चालीजे मासा गोदावरी एक दिवसा पंढरी पाऊल पर्ये साय ठसा नामाचा. हे मात्र संपूर्ण एक महिनाभर तुम्ही काशीची यात्रा करा, एक दिवसभर गोदावरी मध्ये आंघोळ करा, जेवढं तुम्हाला फळ प्राप्त होईल ना तेवढं एक फळ पंढरपूर मध्ये एक पाय ठेवला की प्राप्त होते. पंढरपूरची श्रेष्ठता आहे. आणि म्हणून मात्र आपण जेव्हा बसमधून खाली पाय ठेवला ना आपल्याला सगळं काही भेटलं अशा प्रकारे. आणि त्यानंतर भगवान म्हणतात की मी द्वारकेमध्ये असताना माझ्या सुदामा जो ब्राह्मण होता, माझा मित्र होता, तो गरीब होता, याचक होता, दीन होता, अनाथ होता. आणि त्या अनाथाला मात्र माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे ते द्वारपालांनी अडवलं होतं. आणि म्हणून मात्र आता त्या द्वारपालांनी माझ्या अनाथ असलेल्या त्या सुदामा ब्राह्मणाला अडवलं म्हणून ती त्या द्वारकेमध्ये आता मी राहणार नाही. आणि म्हणून ती द्वारका समुद्रामध्ये बुडवून तुकोबऱ्या बनण्याचे